नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे ती अंधारी रात्र. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आज ऑफिसमध्ये खूपच काम होतं, त्यामुळे सूरजला घरी जायला थोडा उशीरच झाला. सूरज म्हणजे एक देखणा रुबाबदार तरुण. उंची साधारण 6 फुटाच्या आसपास, क्लीन शेव, काळे भोर सिल्की केस, स्वच्छ पाणीदार डोळे. आवरावर करून तो बाहेर पडू लागला. तोच टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजली. सूरजने गडबडीत फोन रिसीव केला. हॅलो. सॉरी स्वीटहार्ट, खूप काम होतं आज, त्यामुळे थोडा उशीर झाला. मी निघतोयच आता, अर्ध्या तासातच पोचतोय बघ. त्याचं बोलणं ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली, तुझं तर नेहमीचंच आहे. आणखी किती वेळ लागणार आहे तुला? किती वेळ थांबू? सॉरी, फक्त अर्धा तास. अर्ध्या तासात येतोय. टेबलवर ठेवलेलं गिफ्टकडे पाहत सूरज पुढे म्हणाला, बड्डे गर्लसाठी गिफ्ट आहे बरं का. तू आणि तुझं सरप्राईज प्लीज दोघंही लवकर या, कारण घरी जायला उशीर झाला तर माझे बाबा मला त्याहून मोठं सरप्राईज देतील. त्यामुळं प्लीज लवकर ये. सूरजने मोबाईल आणि बॅग घेऊन बाहेर येत ऑफिस लॉक करून मागे फिरला. तसा समोर उभे वॉचमन शामराव यांनी सूरजला हलकीशी स्माईल दिली. त्यानेही थोडा प्रतिसाद देत बाहेर आला, तर बाहेर त्याला पावसाचं अकराळ विक्राळ रूप दिसलं. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंगावणारा सोसाट्याचा वारा आणि विजांचा भीषण तांडव. एकूणच निसर्गाचं हे रौद्र रूप आज एखाद्या भयंकर घटनेची पूर्वसूचनाच देत होतं. वॉचमनने छत्री उघडली तसं दोघंही चालत कारच्या दिशेने निघाले. सूरजला त्याच्या कारपर्यंत पोहोचवलं तसा सूरजने गाडी स्टार्ट केली. तोच काहीतरी त्याच्या लक्षात आलं. अरे अरे यार, असं स्वतःशीच बोलत तो पुन्हा कारमधून उतरला आणि ऑफिसच्या दिशेने निघाला. काय झालं साहेब? असं म्हणत वॉचमननं विचारलं. पण काहीही उत्तर न देता सूरज सरळ ऑफिसच्या दिशेने निघाला. वॉचमन तिथंच उभा राहत सूरजकडे पाहत होता. सूरजने दरवाजाचं लॉक उघडलं. तोच सगळीकडच्या लाईट्स गेल्या. ओ माय गॉड, असं म्हणत त्याने खिशातील मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केली आणि टेबलवर विसरलेले गिफ्ट तो शोधू लागला. अरे च्या, आत्ता तर इथंच टेबलवर ठेवलं होतं, इतक्यात कुठं गेलं? असं म्हणत त्याचा शोध सुरू झाला. मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे पाहिलं, पण कुठेच सापडत नव्हतं. तसा त्यानं आपल्या गुडघ्यावर बसून खाली वाकून टेबलाखाली पाहिलं, तर त्यानं घेतलेलं छोटंसं गिफ्ट, हिऱ्यांची अंगठी, टेबलाखाली होती. त्यानं आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतली आणि उजवा हात अंगठी काढण्यासाठी टेबलाखाली सरकवला. टेबलाखालची जागा खूप अरुंद असल्याने सूरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती. तसेच बोटांनी चाचपडत तो आपला हात पुढे सरकवू लागला. तसं त्याच्या हाताला काहीतरी चिकट चिकट लागलं. त्याला ते थोडं विचित्र वाटलं. आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात त्याने पाहिलं तसा त्याच्या काळजाचा थरकापच उडाला. भीतीने त्याचे डोळे पांढरे पडले. त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता. त्यावर कोणाचे तरी रक्तही लागले होते. थरथर कापत तो तसाच रांगत मागे सरकला आणि स्वतःला सावरत टॉर्चच्या प्रकाशात टेबलखाली पाहू लागला. पण खूप अंधार असल्याने स्पष्ट काही दिसत नव्हतं. थोडं धाडस करून पुढे जात टॉर्च टेबल खाली नेली, तर एक रक्तानं माखलेला बड्डे केक विस्कटून पडलेला. थरथरत तो तसाच मागे सरकला. तसं त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागलं. हाताला लागलेलं केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले. पण त्याला आश्चर्य वाटलं की हे कापड मगाशी जाताना तर ऑफिसमध्ये नव्हतं. दुसऱ्या हातातील टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला. तसा तो भीतीने आणखीनच शहारला.
तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता, तोही रक्ताने माखलेला. नाही नाही, भीतीने इतके शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्याने तो फ्रॉक झटकन फेकून दिला. आणि त्याबरोबरच दुसऱ्या हातातला मोबाईल पण खाली जमिनीवर उलटा पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सूरजच्या चेहऱ्यावर पडला. सूरज त्या फ्रॉककडे थरथरत्या नजरेने एकटक पाहू लागला. काही वेळ तो तसाच बसून त्या फ्रॉकला पाहत होता. एक नीरव शांतता त्या जागेवर पसरली होती. तोच त्या अंधारात त्याला किर्र 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 असा आवाज ऐकू येऊ लागला आणि आवाजाबरोबरच सूरजच्या काळजाचे ठोकेही वाढू लागले. त्याला आता दरदरून घाम फुटला होता. त्याचं लक्ष आवाजाच्या दिशेने गेलं तसं त्याच्या काळजात चर्रकन झालं. डोळे विस्फारून तो समोर पाहत होता. त्याच्या समोर त्याच्याच खुर्चीवर कोणीतरी पाठमोरं बसलं होतं आणि एका लयीत खुर्चीवर बसून हालत होतं. सूरजच्या काळजाचा थरकाप उडाला. जोर जोरात छातीत धडधडत होतं. जणू काळीच छाती फाडून बाहेरच यायचा प्रयत्न करीत होतं. आपली नजर त्या खुर्चीवरील आकृतीवरून न हलवता खाली पडलेल्या मोबाईल डाव्या हाताने चाचपायला लागला. तसा तो मोबाईल आणखी दूर गेला. कोण आहेस तू? तर त्या आवाजात सूरजने एक प्रश्न केला. तसं त्या आकृतीनं हलणं बंद केलं आणि तशीच शांत बसून राहिली. पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नीरव शांतता पसरली. सूरजचा प्रण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणाऱ्या त्या मानवी आकृतीकडे पाहत होता. मला नाही ओळखलंस? भेसूर भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृती आता हळूहळू उभी राहू लागली. तसा पुन्हा खुर्ची कर्र 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 असा आवाज करू लागली. हा आवाज त्याला थोडा ओळखीचा वाटला. टेबलच्या पलीकडे उभी ती आकृती आता सूरजकडे वळू लागली, पण तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. खाली पडलेला मोबाईल उचलायचा प्रयत्न करू लागला, पण तो मोबाईल त्याच्या बोटांनी सरकत आणखी पुढे जात होता. एका क्षणासाठी सूरजने आपली नजर त्या आकृतीवरून काढली आणि मोबाईलकडे पाहत झटकन वर उचलून समोर पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं. सूरज दचकून जागेवरच बसून राहिला. अरेच्छा, आता तर इथंच होता असं मनात म्हणत त्यानं आपला मोबाईलचा टॉर्च आजूबाजूला फिरवायला सुरुवात केली. पण कोणीच नव्हतं, कुठंच कोणी नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरबटलेला बर्थडे केक कुठंच दिसत नव्हता. स्वतःला सावरत तो तसाच उठून उभा राहिला आणि त्याचं लक्ष टेबलवर गेलं. तसं त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण काही वेळांपूर्वी टेबल खाली पडलेली अंगठी टेबलवरच आणि तशीच होती. तसाच पुढं जात थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार इतक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच टेबलवर, त्या टेबलच्या काचेवर पडलं आणि टेबलवरील काचेचे छोटे छोटे तुकडे सर्वत्र पसरले. टेबलवर पडलेला तो माणूस जखमांनी भरलेला होता. त्याच्या जखमांमधून वाहणारं रक्त खाली टेबलवर पसरू लागलं होतं. असह्य वेदनेनं कणत त्यानं आपला हात पुढे केला. ते पाहून इकडं सूरजची दातखिळीच बसली. त्या व्यक्तीच्या हातात तोच एका छोट्या मुलीच्या रक्ताने बरबटलेला फ्रॉक होता. तो फ्रॉक सूरज समोर धरून त्या व्यक्तीच्या तोंडातून उद्गार आले, मला वाचव, मला वाचव. त्या भीषण प्रसंगानं सूरज जीवाच्या आकांतानं ओरडला. तोच लाईट्स आल्या. आता शामरावांची म्हणजेच त्या वॉचमनची ड्युटी संपली होती आणि पुढच्या ड्युटीसाठी पांडबा आले होते. साधारण 50-55 वयाचे, सावळा कलर, धिप्पाड, जेमतेम शामरावासारखेच. दोघेही बाहेर उभं राहून आपापसात बोलत होते. घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढलेली. तोच सूरजच्या आवाजाने घाबरून दोघेही धावतच सूरजच्या केबिनमध्ये आले. सूरज थरथर कापत त्या टेबलकडे पाहत होता. त्याचं अंग घामानं भिजलं होतं आणि डोळ्यात एक अनामिक भीती दाटली होती. साहेब, काय झालं? सूरजची मानसिक स्थिती पाहून शामरावांनी विचारलं, पण
सूरज काहीच न बोलता त्या टेबलकडे पाहत अजूनही थरथर कापत होता. शामरावांनी त्यांच्या खांद्याला पकडून थोडं हलवून पुन्हा विचारलं. तसा सूरज शुद्धीवर आला आणि आजूबाजूला पाहू लागला तर सर्व काही ठीक होतं, व्यवस्थित होतं. तो टेबल, त्यावरील काचही चांगली होती आणि ती अंगठी अजूनही टेबलवर तशीच होती. मगापासून भीषण बनलेलं वातावरण आता सामान्य होऊ लागलं. वॉचमनकडे पाहत सूरज म्हणाला, काही नाही, काही नाही. पण त्याच्या आवाजातली आणि चेहऱ्यावरची भीती लपण्यासारखी नव्हती. दोघे वॉचमन एकमेकांकडे पाहत खांदे उडवीत तिथून बाहेर पडले. सूरज अजूनही घाबरलेल्या स्थितीतच होता. गडबडीने अंगठी उचलली आणि ऑफिस बंद करून लगेच तिथून बाहेर पडला. बाहेर अजूनही जोराचा पाऊस आणि वारा होताच. सूरजला येताना पाहताच शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यंत गेला. सूरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगात तिथून बाहेर पडला. सूरजची गाडी वेगात जात होती. त्याला सोडताच शामराव मागे फिरले. तसं पांडबा थोडं आश्चर्याने म्हणाले, साहेबांना अचानक काय झालं आज? हातातील छत्री बंद करून बाजूच्या कोपऱ्यात ठेवत शामराव म्हणाले, अचानक कुठं? अरे, जेव्हापासून त्यांच्या मित्राने म्हणजे अमित साहेबांनी जिन्यावरून उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर साहेबांना असेच भयंकर भास होत आहेत. शामरावांचं बोलणं संपते ना संपते तोच पांडवा म्हणाला, पण सगळे म्हणतात की दारूच्या नशेत सूरज साहेबांनीच त्यांना वरून ढकलून दिलं. सायकलचं लावलेलं स्टँड काढत शामराव म्हणाले, आत्महत्या की खून की आणखी काही? पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही बघ. 4 पैसे तोंडात कोंबले की झालं. बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात सायकलचे हँडल सावरत घरी निघाले. सूरज आपल्या नेहमीच्याच वेगात होता. पावसाचे मोठे मोठे थेंब तड 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 करत काचेवर आपटायचे. ते काचेवरचे पाणी वायपर बाजूला करून काच स्वच्छ करायचे आणि पुन्हा पाण्याचे थेंब यायचे. जणू काही त्यांचा खेळच सुरू होता. काही वेळापूर्वी घडलेल्या भीषण प्रसंगातून मन वळवण्यासाठी गाडीतील म्युझिक प्लेअर सुरू करून शांतपणे गाणी ऐकत सूरज गाडी चालवू लागला. सूरजची कार आता हायवेवर धावू लागली. तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला. त्यातच अचानक विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपून जायचे. आज वाहनही फारशी दिसत नव्हती. काही अंतर पुढे येताच त्याला मागून एक ट्रक येताना दिसला. ट्रकचा वेग फारसा नव्हता. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं आणि त्याला पुढे जाऊन देण्यासाठी कार बाजूला घेतली. तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सूरजच्या कारसोबत आणला, पण तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता. सूरजने सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो ट्रक ड्रायव्हर एकटक त्याच्याकडेच पाहत होता. सूरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपलीच गाडी वेगात पुढे नेली आणि पुन्हा गाणी ऐकण्यात मग्न झाला. पण काही वेळातच पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला. पण यावेळी तो ड्रायव्हर सूरजला मागे पाहण्यासाठी खुणावत होता. सूरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खूप पुढे निघून गेला. बाजूच्या काचीत पाहिलं, आता तो ट्रक त्याच्या कारच्या खूप मागे राहिला होता आणि दिसेनासा झाला. गाडीचा वेग तसाच होता. मोबाईलची रिंग वाजली तसा त्याने बाजूच्या सीटवरचा मोबाईल उचलला. तेवढ्यात तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला आणि पुन्हा त्या ड्रायव्हरने सूरजला मागे पाहण्यास खुणावले. आता मात्र सूरजला त्याचा भयंकर राग आला होता. त्यानं मागे पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं आणि इतक्यात त्याचं लक्ष समोर गेलं. त्यानं गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले. तसं पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लिप होत पूर्ण तिरकी होऊन बाजूच्या झाडाला जाऊन धडकली आणि तिथंच थांबली. समोर एक जीवघेणं वळण होतं. तो जर तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता. स्वतःला सावरत त्यानं आजूबाजूला पाहिलं पण तो ट्रक कुठंच दिसत नव्हता. या प्रसंगानं त्याचं हृदय अजून जोरजोरात धडधडत होतं. दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवून थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. हा भास होता की सत्य, या विचारातच तो गुरफटला होता. काळजाचे ठोके नॉर्मल झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला. गाडी चालवत
तो त्या ट्रक ड्रायव्हरचा विचार करत होता. जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आत्ता घडलेली ती थरारक घटना यामुळे तो आणखीनच दचकून गाडी चालवत होता. बाजूच्या आरशात पाहिलं तर मागं एकही वाहन दिसत नव्हतं. हायवेवर असूनही आज भयान शांतता वाटत होती. बाजूला ठेवलेल्या सिगरेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली. तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. मागच्या सीटवर एक व्यक्ती बसला होता. अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता, पण ती व्यक्ती आपल्या लालबुंद झालेल्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी एकटक सूरजकडे पाहत होती. भीतीनं सूरजच्या काळजाचा थरकाप उडाला. गर्रकन मान फिरवून त्यानं मागं पाहिलं तर कोणीच नव्हतं. आणि काही समजायच्या आतच भरधाव वेगात असलेली त्याची कार एका रस्त्याकडेला उभ्या भल्या मोठ्या वडाच्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की हादऱ्याने गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या पारंब्या फांद्या आत घुसल्या होत्या. सूरजला खूप मार लागला होता. डोक्यावर मोठी जखम झालेली, तर स्टेअरिंगवर छाती बडवल्याने त्याच्या तोंडातून रक्त येत होते. जखमी अवस्थेतच तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तिथेच बेशुद्ध पडला. काही वेळात तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजूबाजूला थोडी गर्दी दिसली. लोक आपापसात कुजबुजत होती. त्यानं उठायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या. कोणीतरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं असं त्याला वाटत होतं, पण त्याला बोलताही येत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. आपण आता इथेच मरणार या भावनेनं तो हतबल होऊन तसाच पडून राहिला. इतक्यात त्याला दूरवरून एका ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येऊ लागला. तो आवाज कानावर पडताच त्याला थोडं बरं वाटलं. जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. ॲम्ब्युलन्स त्याच्या जवळ येऊन थांबली. आपल्या आजूबाजूला होत असलेली हालचाल तो पाहू शकत होता, पण बोलण्याची शक्ती नव्हती. काही लोकांनी त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. तोच काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सूरजच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहिली. सूरज आणि अमित खूप चांगले मित्र, अगदी जीवाभावाचे. काही दिवसांपूर्वी दोघे पार्टीवरून घरी येत होते. दोघांनीही थोडी घेतली होती. मस्त एन्जॉय चाललेला, पण बोलता बोलता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला. दोघेही प्यायलेले, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार नव्हते. वाद इतका वाढला की सूरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर आले. सूरजने अमितला जोरात मागे ढकलले, तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजूला वळवली. पण ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला आणि जोराचा आवाज झाला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले. काय करावं दोघांनाही सुचेनासे झालं. सगळ्या वातावरणात जीवघेणी शांतता पसरली. तेवढ्यात कोणीतरी असह्य वेदनेने कणत असल्याचा आवाज आला. दोघेही एकमेकाला आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले. तसा कणत असलेल्या त्या व्यक्तीचा आवाज वाढू लागला. हळूहळू पुढं येत सूरजने ट्रकचा दरवाजा उघडला. आत काचांचा नुसता खच पडला होता. स्टेअरिंगवर डोकं आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग आत आल्याने ड्रायव्हर दोन्हीच्या मध्ये अडकला होता. या दोघांना पाहताच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माखलेला हात पुढे केला. त्याची अवस्था बघून सूरज आणि अमित दोघांच्याही अंगावर काटा आला. भीतीने पुढे जाण्याची हिंमतच होत नव्हती. दोघेही मागे फिरू लागले. तसं तो रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत त्या ड्रायव्हरने पाणावलेल्या डोळ्यांनी त्या दोघांसमोर मदतीसाठी हात जोडले. त्याने एका हाताने बाजूला पडलेला ड्रेस उचलला. तो एका छोट्या मुलीचा होता आणि तिथेच चौकोनी कागदी बॉक्स फाडून बाहेर आलेल्या केकवर थोडं रक्त लागलं होतं. कदाचित त्या ड्रायव्हरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा. कोणीतरी घरी त्याची वाट पाहत असावं. माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लावून बसलेली
आपली 5 वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली होती. त्याच्याकडे पाहत अमित आणि सूरज मागे फिरू लागले. तसा तो ड्रायव्हर रडून मदतीची भीक मागू लागला, पण मागे न पाहता ते तसेच आपल्या गाडीत जाऊन बसले. मदतीसाठी त्या ड्रायव्हरची येणारी किंकाळी, रडणं ओरडणं याकडे दुर्लक्ष करून दोघांनी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं तर तो ट्रक एकटाच मागे पडू लागला. काही वेळापूर्वी गाडीत दंगामस्ती करणारे दोघेही भीतीनं शांत बसले होते. दोघांनाही माहीत होतं की त्या ड्रायव्हरच्या या अवस्थेला आपण कारणीभूत आहोत. त्यानं जर ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या असत्या. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊसवर परतले, पण दोघे एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सूरज सोफ्यावर डोकं धरून बसलेला, तर अमितने फ्रीजमधलं पाण्याची बाटली काढली. पाण्याच्या बाटलीचे टोपण उघडून घटाघट पाणी पिऊ लागला आणि थोडं आपल्या डोक्यावर ओतून बाजूच्या खुर्चीवर बसला. तासभर दोघे तसेच बसून होते. रोजच दंगा मस्ती दारू पिणं याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊसवर आज एक नीरव शांतता पसरली होती. इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा मोठा आवाज झाला. दोघाच्या पायाखालची जमीन हादरली. इतका भीषण आवाज, भीतीने दोघांचेही काळीज जोरजोरात धडधडू लागलं. जणू छाती फाडून बाहेर येते की काय. एकमेकांकडे पाहत दोघेही बाहेर धावले. आजूबाजूला पाहिलं पण काहीच नव्हतं. दोघे तसेच रस्त्यावर आले, पण दूर दूरपर्यंत कुठलंही वाहन दिसत नव्हतं. दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं, कारण आवाज दोघांनीही ऐकला होता. दोघे तसेच आत आले. सूरज सोफ्यावर बसणार पुन्हा तोच भीषण आवाज आला आणि सोबत एका पुरुषाची आर्त किंकाळी ऐकू आली. भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले. अमितमध्ये आता पाय उचलण्याचं पण धाडस होत नव्हतं. सूरज मात्र थोडं धाडस करत बाहेर गेला. अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता. अचानक त्याला बारीक आवाजात कोणाची तरी कुजबुज ऐकू आली. तो लक्ष देऊन ऐकू लागला. तसं कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याचं जाणवलं. त्यानं शांतपणे आपले कान भिंतीजवळ नेले. तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याचं डोकं भयंकर ताकदीनं त्या भिंतीवर आपटलं. तसा अमित खाली पडला. अमितच्या डोक्यावर भेग पडली होती आणि त्यातून एकसारखं रक्त वाहत होतं. त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त जमिनीवर पसरू लागलं. तो मदतीसाठी सूरजला बोलवणार तोच पुन्हा कोणीतरी त्याचे केस पकडून डोकं जमिनीवर आपटलं. यावेळी दोन्ही दातामध्ये जीभ अडकल्यामुळे त्याची जीभ तुटून बाहेर पडली होती. आता त्याच्या तोंडातून आवाजही येणार नव्हता. अमितने तशीच आपली मान फिरवून पाहिलं तर त्याला मारणारा सूरजच होता. त्याचा जीवाभावाचा मित्रच आज त्याचा जीव घेत होता. इतक्यात सूरज शुद्धीवर आला. तसं त्याने अमितकडे पाहिलं. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सूरज हादरून गेला. थरथरतच त्यानं अमितला विचारलं, अमित अमित कोणी मारलं तुला एवढं? थांब थांब, घाबरू नकोस, तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तसं त्यानं अमितला उचललं. अमित जखमेनं सुन्न झाला होता. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होतं. सूरज त्याला घेऊन जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. तसं अमित आणखी घाबरला, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. सूरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकून दिलं. अमित जागेवरच संपला. सूरज शुद्धीवर आला आणि अमितची अवस्था बघून पुन्हा बेशुद्ध झाला. काही दिवसांपूर्वी घडलेलं हे थरार नाट्य आता सूरजच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. काही लोकांनी जखमी सूरजला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. आपला जीव वाचला या आशेनं त्याला थोडा धीर आला. सायरनचा आवाज करत ॲम्ब्युलन्स रस्त्याने धावत होती. स्ट्रेचरवर जखमांनी कणत पडलेल्या सूरजने विचारले, हॉस्पिटल अजून किती दूर आहे? त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिलं, हॉस्पिटल? 5 मिनिटं. 10 मिनिटं. 20 मिनिटं. 30 मिनिटं. 40 मिनिटं. 50 मिनिटं. 60 मिनिटं. 70 मिनिटं. 80 मिनिटं. 90 मिनिटं. 100 मिनिटं. 200 मिनिटं. 300 मिनिटं. 400 मिनिटं. 500 मिनिटं. 600 मिनिटं. 700 मिनिटं. 800 मिनिटं. 900 मिनिटं. 1000 मिनिटं. 10,000 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 मिनिटं. 10,
हॉस्पिटल जवळ असो की दूर असो, तू नाहीच वाचणार. एवढं बोलून ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मागे सूरजकडे पाहिलं आणि भयान हास्य करत तो पुढे म्हणाला, मी पण वाचलो नव्हतो. त्याच्याकडे पाहताच सूरजचे डोळे पांढरेच झाले. सूरजने त्याला ओळखलं होतं. हाच तो ड्रायव्हर जो आमच्या चुकीमुळे मेला होता. भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला, मला सोड, मला माफ कर, जाऊ दे मला. ॲम्ब्युलन्समध्ये सूरजचं ओरडणं चालूच होतं, मला सोडा, मला सोडा, मला माफ करा. आज सूरज आपल्या आयुष्याची भीक मागत होता. तोच सूरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालून बसलेल्या आणखी एक माणसाचा आवाज आला, तुला कसं सोडू. हा आवाज ओळखीचा होता. तसं सूरजने त्याच्याकडे पाहिलं आणि प्राण कंठाशी आला. भीतीने त्याची दात खिळीच बसली. तसं सूरजकडे पाहत शेजारी बसलेला तो माणूस म्हणाला, तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस. त्यानं आपली मान वर करत सूरजकडे पाहिलं. तो अमित होता. आता ॲम्ब्युलन्स सुसाट वेगाने धावत होती. तसं सूरजच्या काळजाचे ठोके धाड 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 करत आणखी वाढत होते आणि ती ॲम्ब्युलन्स सुसाट धावत एका वळणावरून खाली कोसळत होती.